आज म्हणजे दाभड ग्रामपंचायत अंतर्गत 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय मौजे दाभड येथे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व नागरिक, उपस्थित नागरिक यांनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं स्वच्छतेची शपथ घेण्यासाठी जे प्रस्ताव आला त्या स्वच्छतेची शपथ घेऊन गावकऱ्यांनी सहकार्य केले। तसेच मौजे ग्रामपंचायत दाभड ग्रामपंचायत अंतर्गत 15व्या वित्त आयोगातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सन 24-25 वर्षातील सेग्रिगेशन शेड, ओला कचरा, सुका कचरा याचे बांधकाम परिपूर्ण झाले असून गावातील स्वच्छता राखण्यासाठी ओला कचरा व सुका कचरा प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक घराला 2 याप्रमाणे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त औचित्य साधून सर्व कुटुंबांना याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे। आणि असं ग्रामपंचायत वतीने सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आणि प्रशासन यांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांना असं आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा याची या डस्टबिनमध्ये योग्य विल्हेवाट लावून ग्रामपंचायतला परिसर स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे। तसेच मालमत्ताधारकांना अशी विनंती केली की आपला ग्रामपंचायतीचा कर वेळोवेळी भरून सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी, गावातील परिसर स्वच्छता ठेवण्यासाठी जो काही मनुष्यबळ लागणार त्यासाठी उत्पन्न आवश्यक असून उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ताधारकांनी सहकार्य करावे एवढं ग्रामपंचायतमार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे। तसेच सर्व उपस्थित नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रशासन यांच्या वतीनं गावकऱ्यांना या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ओला कचरा आणि सुका कचराचं विल्हेवाट लावण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या कचरा कुंड्या यांचं योग्य नियोजन करून गावकऱ्यांनी सहकार्य करावे। घर स्वच्छता आणि परिसर स्वच्छता राखून ग्रामपंचायत सहकार्य करावे असं मी ग्रामपंचायत वतीनं सर्व उपस्थितांना आवाहन करतो। जय हिंद। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांना डस्टबिनचे वाटप करण्यात आलेले आहे। ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या 2 बकेटी आपण दिलेल्या आहेत। त्या समजून सांगितलं की याच्यामध्ये ओला टाकायचा, याच्यामध्ये सुका टाकायचा आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणजे डस्टबिन भरली की 4 दिवसाला आमची ग्रामपंचायतची गाडी येईल आणि तुमचा कचरा घेऊन जाईल आणि आम्ही त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट करणार आहोत, जेणेकरून की आपल्या गावाचं आरोग्य अबाधित राहील, आपल्या गावामध्ये साथीचे रोग पसरणार नाहीत याची काळजी घेतली जाईल।